Hello, this is the My Artifact episode number 263. आजची तारीख आहे 16 नोव्हेंबर 2015. आता वाजले करीब 9:15. खूप दिवसानंतर आपण आर्टिफॅक्ट एपिसोड व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये केला. कारण रोज रोज व्हिडिओ फॉर्मॅट आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं परवडणार नाही मला, कारण रोज रोज एवढं काही खास होत नाही. बट ॲक्च्युली आज काही, म्हणून याचा अर्थ हा नाही का आज काही खूप जास्त खास गोष्ट आहे त्यामुळे हा व्हिडिओ आर्टिफॅक्ट होऊन झाला असंही नाही. जस्ट आठवण आलं, थोडंसं बोलूचं वाटलं. व्हिडिओ आर्टिफॅक्ट म्हणून काहीतरी चांगला मौका भेटला, कारण रूममध्ये कोणी नाही, मस्तपैकी द्यायचं. तर आज मी चांगल्याने बोलू शकतो. आज आपण आर्टिफॅक्ट एपिसोड अर्धा घंटा बनला तरी काही नाही, कारण उद्या आपलं 32 GB कार्ड देणार आहे बेटा. 32 GB कार्ड आलं आणि इट्स रिअली अमेझिंग. कारण तर मग 32 आणि नियर अबाउट ह्याची 16 GB इंटरनल, तर नियर अबाउट किती 32 आणि 10 किती होते 40. 32 त्याच्यामध्ये नियर अबाउट 30 GB भेटन, आणि 30 GB आणि त्याच्यानंतर 10 40 आणि 4 44 GB भेटेल. 45 GB 45 GB. इट्स अ रिअली बिग अँड ह्यूज स्टोरेज अमाऊंट ऑन माय फोन. सो या, काय ना त्याचा आर्टिफॅक्ट एपिसोड आपण हे केलं. तर हां, आज स्पेशल काय, आज काय आज सकाळी उठलो अभ्यास करायला लागलो, कारण कालपासून नेट खतम झालं. तर मी आज काफी अभ्यासाला हात घेतला. इलेक्ट्रॉनिक्सचा नियर अबाउट 7वा चॅप्टर आहे, जो 22 आणि 28 मार्काचा नेहमी येतो. आणि याचा रेग्युलेशन एवढंच आहे, 22, 23, 24 म्हणजे 28 मार्काचा. आणि म्हणजे समजा जर मी हाच एक चॅप्टर केला ना, तर हार्डली माझे अर्धे मार्क पकून जाते. आणि त्याच्यानंतर बाकीचे काही छोटे छोटे चॅप्टर आहेत ते मी करू शकतो, तसं डायग्राम वगैरे काढणं. 7 चॅप्टर दिसायला खूप हार्ड आहे, बट करून पाहिलं ना इट्स रिअली अमेझिंग. तर काही असं काही हार्ड वगैरे काही आहे नाही. आणि आता आपल्यापाशी किती 4 दिवस बाकी राहिला आहे. तर 4 दिवस म्हणजे आजची 16, उद्याची 17, 18, 19 आणि 20लाच पेपर आहे माझा. तर नियर अबाउट माझ्यापाशी 3 दिवस बाकी आहे. तर मला वाटते मी कॅन करू शकतो. आणि त्याच्यानंतर आहे थर्मलसाठी 2 दिवस सुट्टा हॅड इनफ होते. थर्मलसाठी 2 दिवस म्हणजे नियर अबाउट ह्या हप्ताभर चांगला अभ्यास करतो, म्हणजे पुढल्या सोमवारपर्यंत. नंतर तर बस माहोलच आहे. नंतर तर इंटरनेट पण आता बंद झालंय, त्यामुळे आता मी अभ्यासात चांगलं मन लागू शकतो. कारण इंटरनेट हा एक गोष्ट होती जी नेहमी अडथळा होत होती माझ्या अभ्यासामध्ये. याच्यामध्ये मी इंटरनेटचा वापर चांगल्यासाठीच घेतला होता, आणि मी त्याचा वापर चांगल्यासाठीच केला. थोडासा वाईट केला म्हणा, नियर अबाउट 60% नाही 70% मी त्याचा चांगला वापर केला, 30% वाईट वापर केला. आणि 30% वाईट वापर केला म्हणजे फक्त आता रे बेटा, आता जस्ट याच्यामध्ये थोडंसं पॉर्न साईट वगैरे बघितलं. सो इट इज बीन रिअली क्लस्टिवेटेड. हां, तर काय, आता मी जेवत होतो ना, तर काय झालं की नार्नियाचा पिक्चर पाहत होतो, नार्निया प्रिन्स ऑफ कॅस्पियन. तर इतका माहोल आहे ना, म्हणजे जेव्हा वॉर सीन जेव्हा बघतो ना, आणि तेव्हा मी कम्पेअर करतो की माझ्या फिल्म बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटीजच्या वॉर सीन सोबत. तर त्या वॉर सीनमध्ये जे एकदम फिलिंग येते ना नार्नियामध्ये, तर मी विचार करून राहिलो का जेव्हा मी तो फिल्म पाहिन नॅशनल सिक्युरिटी बायनरी कोड, तर बेटा किती भयानक फिलिंग आहे, एवढी भयानक का मी सांगू नाही शकत का. इतकी माहोल खरंच बहुत अमेझिंग. आणि त्याच्याचमुळे मग मी काय बाहेर फिरता पूर्ण त्याच्याबद्दल विचार करत होतो, माझी लाईफ कशी राहणार, का राहणार. पण हळूहळू मी ना का समजा टार्गेट समजा अचीव करत राहिलो, तसं बायनरी कोड. देन त्याच्यानंतर मी जे डिसाईड केलेले जे टार्गेट आहे, बायनरी कोड, नॅशनल सिक्युरिटी, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1 पार्ट 2, then Sweet Dreams of Justin Bieber, then LOVE Love, then Camera, then आपला हा इकडले मूवी प्लेबॉय म्हणजे मी डिरेक्ट नाही करणार, मी त्यात ऍक्ट करणार. म्हणजे आय वॉन्ट टू प्ले अ रोल ऑफ दॅट कॅरेक्टर. जो प्लेबॉयचा CEO आहे, त्याला कशा प्रकारचे हे आले वगैरे सम काइंड ऑफ दॅट. तर मला वाटते मी तो कॅरेक्टर प्ले करीन. अनदर इज
अवतार अवतार सिरीज, जे की माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठा टार्गेट आहे, बहुत मोठा आणि बहुत मोठा प्रोजेक्ट आहे. ॲक्च्युली जो आता सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे तो नॅशनल सिक्युरिटी आहे, बट नंतर तर तोच राहणार. देन भेटला असं जस्टिस लीग. हे आता मला नाही का खूप नॉर्मल वाटत आहे, खूप नॉर्मल वाटत आहे. आणि आय होप जेव्हा मी पुढे पण हे मूवी बनवीन ना, इट टेन्स टू मी, जेव्हा मी नियर अबाउट जेव्हा मी 85 एपिसोड नियर अबाउट 2-3 हजार एपिसोड समजा रेकॉर्ड करत राहीन, तेव्हा मी कोणती सिच्युएशन असू शकतो, तेव्हा मी शायद तेव्हा मी शायद जस्टिन बिबरचा फिल्म बनवल्यानंतर मी जस्ट स्टार्ट करेन, तेव्हा मी एक शब्द म्हणेन का जे हळूहळू जे मी टार्गेट केलं आहे, इट टेन्स टू रिअली लो म्हणजे काय, म्हणजे त्यांचा पॉवर तर बहुत भयानक आहे. म्हणजे इट्स अ वन ऑफ द ग्रेटेस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. आणि अशा मूवी मी बनवून राहिलो आणि याच्यात मला काही फिलिंग येत नाही का, मला असं वाटत नाही का हे खूप मोठा टार्गेट आहे आणि मी खूप एफर्ट लावत आहे त्या गोष्टीला करण्यासाठी, असं काही होणार नाही तेव्हा माझ्यासोबत. कारण सगळेजण माझ्या सपोर्टला राहील आणि मी जे म्हणेन ते लोक ओके ठीक आहे बेटा तू जो बी म्हणते कर, तर तसं मला वाटणार नाही. बट आय डोंट थिंक सो का अशा प्रकारे फिलिंग पण मला याच्यात येऊ शकते. कारण जे छोटे छोटे अचिव्हमेंट्स आहे ना, त्याच्यामध्ये माणूस इतका खुश होऊन जातो. तर जेव्हा मी मोठे मोठे टार्गेट अचीव्ह करीन तर मला का फील होईल यार, कारण मी जे टार्गेट अचीव्ह केलं ते सर्वात मोठे आहे, त्याच्यानंतरचे मोठे टार्गेट कोणते आहे हे अजूनपर्यंत डिस्कवरच नाही झाले आहे, तर मी काय त्याला ट्रॅक करणार. ओके, बिल्डिंग मूवी रिअली अमेझिंग, ऍक्टिंग मूवी रिअली अमेझिंग, सिंगिंग मूवी रिअली अमेझिंग, देन व्हॉट शुड वी डू? Build a prime minister of India? No. President of American? No. काफी बेकार विचार माझ्या डोक्यामध्ये येऊन राहिले आहे. बेकार म्हणजे बेकार नाही, इट्स अ काइंड ऑफ थिंग्स लाईक रिअली क्रेझी. बट मला वाटते का आय शुड फोकस ऑन इलेक्ट्रॉनिक्स, की मला कशा प्रकारे काय करायचं आहे. देन हळूहळू आपण फर्स्ट ऑफ ऑल बायनरी कोड इज अ रिअली अमेझिंग. आज आर्टिफॅक्ट एपिसोड तर काही स्पेशल नव्हता व्हिडिओ आर्टिफॅक्ट बनवण्यासाठी, बट असेच काहीतरी डोक्यात आलं विचार करूशा की करावं मला आर्टिफॅक्ट एपिसोड. So this is the end. This is the My Artifact episode number 263. Right now we are at Wardha, Maharashtra, and yeah, it is. Thank you.